कमी वेळात इतकी सुंदर मॅट रेडी झालेली आहे ना, समोर बघायचंच आहे. पण त्या अगोदर वेलकम टू ब्लॉग विथ स्वाती मुजळे. तर इथं बघा, तर कशी झाली आहे, सुंदर आहे ना. इतक्या सोप्या पद्धतीनं आणि इतक्या कमी वेळात ही मॅट रेडी झालेली आहे. तर व्हिडिओ बघायला विसरू नका. तर यात फक्त आणि फक्त मी 4 ते 5 कलरचा यूज केलेला आहे. मस्त मॅजेंटा कलरचं स्वास्तिक घेतलंय आणि ह्या मॅटला एकदम सिंपल ठेवले. तर तुमची कोणतीही पूजा असेल आणि तुम्हाला जर पाटावरची रांगोळी बनवायची असेल तर छोट्या मोठ्या पाटावर तुम्ही अशी रांगोळी बनवू शकता. तर एकदम कमी वेळात छानपैकी रेडी होईल. हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही छान मस्त आणि मजेत असाल. तर बघा, आजचा ब्लॉग तुमच्यासाठी खरंच स्पेशल होणार आहे, कारण बऱ्याच दिवसापासून अशा मी फर उलनच्या रांगोळी मॅट बनवल्या नव्हत्या. तर आता मग मी ह्या बनवायला चालू केल्या. तर तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओज बघायला भेटतील किंवा नवीन नवीन ट्रेंडिंग डिझाईन पण बघायला भेटतील. मी नवीन सांगायची गरज नाही की फर उलन मॅट रांगोळीची सध्या किती ट्रेंड चालू आहे. आणि सध्या आता आपले सणवार चालू होतील, गौरी, गणपती, रक्षाबंधन, दसरा, दिवाळी. तर ह्या प्रत्येक सणाला आपल्याला रांगोळी लागणारच आहेत. तर नवीन नवीन सुंदर अशा डिझाईन मी बनवणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि एकदम इझी वेनं, एकदम इझी पद्धतीनं तुम्हाला रांगोळी कशा बनवायच्या ते मी शिकवणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं विसरू नका. आणि चला मग आज आपण ह्या पाटावरची सुंदर आणि सिंपल अशी डिझाईन बघूया. तर बघा, मी हे नॉन वुवेन घेतलेलं आहे. हे माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून पडलेलं होतं. म्हटलं चला याचाच यूज करूया. माझ्याकडे रेक्झिन पण होतं. म्हणलं नॉन वुवेनवर ही डिझाईन काढून बघूया. इझी जातं का अवघड जातं कसं आपल्यालाही कळतं आणि आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांनाही सांगायचं कळतं आपल्याला की खरंच याच्यावर इझी जातं का अवघड जातं, का रेक्झिनच घेतली पाहिजे किंवा फ्लेक्सच घेतला पाहिजे. तर नॉन वुवेनवर पण रांगोळी छानपैकी येत आहे. तर माझं तर हे नॉन वुवेन खूप दिवसापासूनचं आहे, म्हणजे जुनं आहे. तर आता त्याची क्वालिटी तितकी राहिली नाही. तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता, अशा प्रकारे मी छान असं स्वास्तिक काढून घेतलंय. तर म्हणलं पहिली मॅट आहे तर मग एकदम इझीवाली बनवूया. तर म्हटलं छान अशी या पाटावरचीच मॅट आपण बनवूया. तर मी मध्यभागी फक्त आणि फक्त स्वास्तिक घेणार आहे आणि बाजूने सगळं फील करून घेणार आहे. एकदम सिंपल आणि सोबर डिझाईन आहे. मी व्हिडिओमध्ये कसं कसं करत आहे किंवा कसे स्टेप्स फॉलो करत आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघत तुम्ही ते ड्रॉ करू शकता. आणि हे जे स्वास्तिक आहे ना, त्यात मी 1/2 इंचाचा गॅप ठेवलाय आणि असं स्वास्तिक काढून घेतलंय. दोन्ही साईडनं 2-2 लाईन मारून घेतल्यात, म्हणजे त्या स्वास्तिक अजूनच उठून दिसेल. आणि आता मी उलन चिपकायला चालू केलंय. तर इथं मी बॉर्डर घेणार आहे, ते ब्लॅक कलरच्या उलननं घेणार आहे. आणि ब्लॅकनं आउटलाईन केली ना, कधी कोणतीही डिझाईन एकदम अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसती. म्हणून मॅक्झिमम ट्राय करायचं की ब्लॅक कलर आउटलाईनला घेतलाच पाहिजे म्हणून. तर मी ब्लॅक कलरचे असे 2 राऊंड घेणार आहे. चला, मी पाट काढून टाकलाय, कारण पाटावर ही मॅट ठेवून उलन चिपकायला अवघड जात होतं मला. तर मी आता हे फ्लोअरवर ठेवलंय. आणि ब्लॅक कलरची आउटलाईन झाल्याच्या नंतर आता मी डार्क ग्रीन कलर घेतलेला आहे. तर हा डार्क म्हणजेच बॉटल ग्रीन कलर आहे. एकदम छान क्वालिटीचं फर उलन आहे हे. आणि आपल्या उलनची क्वालिटी जितकी छान तितकी आपली मॅट एकदम अट्रॅक्टिव्ह दिसणार आणि फिनिशिंगवाली दिसणार. जर उलन तुमचं व्यवस्थित किंवा लो क्वालिटीचं असलं ना, मग तुम्ही ती मॅट कितीही छान बनवा किंवा किती फिनिशिंगनं बनवायला ट्राय करा, ती तितकी अट्रॅक्टिव्ह दिसणार नाही. तर मग 5-50 इकडं तिकडं गेले तर चालतील, पण क्वालिटीवालं उलन घ्या. तर तुम्ही इथं बघू शकता, ग्रीन कलरच्या उलनचे पण 2 राऊंड कंप्लीट झालेले आहेत. आणि आत्ताच मॅट एकदम छान दिसत आहे. तर आता मी नेक्स्ट कलर यूज करणार आहे. तो कलर आहे येल्लो. तर मी हा मँगो येल्लो कलर यूज करणार आहे, कारण डार्क ग्रीनच्या नंतर हा कलर एकदम उठून दिसतो. आपण कलर शेड पण छानवाले यूज केले पाहिजे. आता येल्लोमध्ये पण 2-3 शेड येतात, जसं मँगो येल्लो, हळदी येल्लो किंवा एकदम लाईटवाला लेमन येल्लो. तर असे शेड्स असतात. तर हा वाला आहे तो मँगो येल्लो आहे. तर मी याचे 3 ते 4 शेड घेणार आहे, कारण यानंतर मग मी व्हाईट कलर यूज करणार आहे. तर तो कलर मग याच्यानंतर छान दिसेल. किंवा मी आधी 2 ब्लॅक कलरचे राऊंड घेतलेत, त्यानंतर 2 ग्रीन कलरचे घेतलेत आणि आता 2 येल्लोचे घेतले. तर ते तितकं मॅच होणार नाही. आता मी येल्लोचे थोडे जास्त घेतले पाहिजे, त्यानंतर व्हाईटचे त्याहून जास्त घेतले पाहिजे.
तर आपल्याला कॉम्बिनेशन किंवा ते कलर आपण किती लावला पाहिजे, तो शेड किती यूज केला पाहिजे ते पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर आता तुम्हाला कळत असेल मी स्टार्टिंग 2 आणि आता हे 3 ते 4 वेड घेतलेत या मँगो येल्लो कलरचे. आणि आता मी मधला जेवढाही भाग आहे तो व्हाईट कलरच्या उलननं फिल करणार आहे. पण त्या अगोदर आता मी स्वास्तिक हायलाईट करून घेते, म्हणजे व्हाईट कलर आपल्याला लावायला इझी जातो किंवा कुठं कमी जास्त असलं ना आपण तिथं फील व्यवस्थित करू शकतो. तर मी आता आतमध्ये रेड कलर न यूज करता मी मॅजेंटा कलर म्हणजेच एकदम डार्क पिंक कलर यूज केलेला आहे, म्हणजे तो रेडमध्येही मोडत नाही आणि पिंकमध्येही मोडत नाही. तर असा हा कलर आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडासा रेडिश दिसत असेल पण ॲक्च्युली तो रेड नाही, तर तो असा पिंकिश शेड आहे डार्कमध्ये मॅजेंटामध्ये. तर इतका छान शेड आहे ना, तो मँगो येल्लो कलरला एकदम सेट झाला आहे म्हणून मी हा कलर यूज केला आहे. जर मी हल्दी येल्लो कलर घेतला असताना मी त्यासोबत रेड कलर यूज केला असता आतमध्ये, पण हा कलर या मँगो येल्लो कलरला एकदम उठून दिसत आहे म्हणून मी हा कलर निवडला आहे. मी उलन कशा प्रकारे लावत आहे ते तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे जेवढं होईल तेवढं आपण अखंड लावायला ट्राय करायचं, म्हणजे आपली फिनिशिंग छान येते. जर आपण तुकडे तुकडे लावत बसलो ना तर मग तितकं फिनिशिंग वाटत नाही. तर जेवढं होईल तेवढं अखंड लावायला ट्राय करायचं आणि जिथं मग आपल्याला कट करावं लागेल ना मग तिथं कट करून घ्यायचं. चला मग मैत्रिणींनो, इथं स्वास्तिक आपलं छानपैकी फील करून घेतलेलं आहे, आपण मस्तपैकी फील करून घेतलं आहे. आणि त्यानंतर आता वेळ आहे व्हाईट कलर लावण्याची. तर आता व्हाईट कलर छानपैकी अखंड लावत जायचा, म्हणजे जसा आपण अगोदरचे शेड लावले होते ग्रीन म्हणा, ब्लॅक, येल्लो, त्या प्रकारेच व्हाईट कलर लावत जायचं. आणि स्वास्तिकच्या लाईन्स जिथं आपल्याला टच झाल्यात मग तिथं आता आतमधला भाग फिल करून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता इथं मी व्हाईट कलर मस्तपैकी अखंडमध्ये फिल करून घेत आहे. तर मैत्रिणींनो, जर कुणाला काही प्रश्न असेल या उलन मॅटबद्दल किंवा या फर उलनबद्दल, रेक्झिनबद्दल, फ्लेक्सबद्दल काहीही प्रश्न असेल तर तुम्ही मला कॉमेंट करू शकता. मी त्याची उत्तरं तुम्हाला नक्कीच देईल. आणि जर कुणाला या मॅटची ऑर्डर द्यायची असेल किंवा दुसरेही कोणते डिझाईन्स असतील त्याची ऑर्डर द्यायची असेल तर कॉमेंट नक्की करा. मी हे मॅट सेल पण करते. आणि तुम्ही मला कॉमेंट केल्याच्यानंतर मी माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला देईल, त्यावर तुम्हाला कोणती दुसरी नवीन डिझाईन हवी असेल तर तेही बनवून भेटेल एकदम छान क्वालिटीमध्ये आणि मस्तपैकी फिनिशिंगमध्ये. तर कशी वाटली ही डिझाईन कॉमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि छान अशी साधी, सिंपल आणि सोबर अशी आपली स्वास्तिकची मॅट रेडी आहे. एकदम सोप्या पद्धतीने छान होती ना मॅट. तर चला मग अशाच नवनवीन आणि छान मॅट बघण्यासाठी, अशा रांगोळी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही हा युजफुल ठरेल. चला मग भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.